फ्रेश अगदी लाल बुंद अशी स्ट्रॉबेरी जी आहे ती महाबळेश्वरच्या रस्त्यावर दिसली आणि या ताई ती स्ट्रॉबेरी विकतायत. आपण त्यांच्याकडून या स्ट्रॉबेरीचं वैशिष्ट्य खरं तर जाणून घेऊयात. ताई, काय वैशिष्ट्य आहे या स्ट्रॉबेरीचं? काही वैशिष्ट्य म्हणजे कशी स्ट्रॉबेरी फ्रेश आहेत, खायला चांगले आहेत, गोड आहेत. अजून आमचं कसं शेतीतला माल आहे त्याच्यामुळं आम्ही आपलं देतो आपलं असं. अच्छा, म्हणजे हा. पण म्हणजे काय आपलं हे आमचं कसं ऑर्गॅनिक आहे ना, त्याच्यामुळं अशी आम्ही अशी दुसरी औषधं वगैरे सोडत नाही. ऑर्गॅनिक सगळी स्ट्रॉबेरी. आणि तुम्हाला इतक्या रिझनेबल रेट मध्ये द्यायला कशी परवडते ही स्ट्रॉबेरी? आता काय करायचं, येईल कस्टमर तर द्यायचं, आपली प्रेमानं बोललं द्या मावशी तर महाबळेश्वर द्यायचं. पासून ते इकडे थेट हायवे पर्यंत आम्ही भरपूर स्ट्रॉबेरीचे असे काउंटर्स बघितले, पण ही स्ट्रॉबेरी अतिशय फ्रेश आणि गोड, मस्त अशी लुशलुशीत अशी स्ट्रॉबेरी आहे ही. आणि आता आपण थेट यांच्या फार्म मधून ही स्ट्रॉबेरी प्लक करून आणणार आहोत. मी या फार्म मधून एवढी स्ट्रॉबेरी तोडली आहे महाबळेश्वर मधून, आणि स्ट्रॉबेरी खाण्याची म्हणजे लाईव्ह तोडून खाण्याची मजा काही वेगळीच असते. वाव, खूपच गोड आणि पूर्ण पिकलेली स्ट्रॉबेरी मला भेटली होती. अगदी लाल बुंद अशी स्ट्रॉबेरी होती. असं एवढा मोठा फार्म आहे स्ट्रॉबेरीचा. खूपच टेस्टी स्ट्रॉबेरी आहे, अगदी फ्रेश. आणि स्ट्रॉबेरीचं एक वैशिष्ट्य असं असतं की गरमीत जरी स्ट्रॉबेरी लवकर खराब होत असली तरी जेवढी हीट वातावरणात तेवढी स्ट्रॉबेरी लवकर गोड होते, तेवढी गोड होते असं हे जे फार्म मालक आहेत त्यांचं म्हणणं आहे. आणि आम्ही ते अनुभवलं सुद्धा. खरं तर मी प्लक करून खाल्ली जी स्ट्रॉबेरी ती अगदी लालबुंद होती आणि अगदी गोड अशी ती स्ट्रॉबेरी होती, ज्युसी अशी स्ट्रॉबेरी होती. मी तर महाबळेश्वरला येऊन हवी ती स्ट्रॉबेरी डायरेक्ट फार्ममधून तोडून खाल्लेली आहे. आणि अशी ही सुंदर स्ट्रॉबेरी खाण्याचा आणि तोडण्याचा आनंद मी लुटला आहे. या फार्मचा जो ॲड्रेस आहे तो मी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाकणार आहे. वाव.